नमस्कार मित्रांनो. नेहमीप्रमाणे या सिरीजमध्ये आज आपलं परत स्वागत करतो. मी डॉक्टर अमेय, माझ्याबरोबर डॉक्टर स्वप्ना. आज आम्ही इथे प्रतिजैविक प्रतिकार म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर अँटीबायोटिक रेझिस्टन्स या विषयावर आम्ही आज बोलणार आहोत. अ, आपले काही कमेंट्स असतील, काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्समध्ये टाका किंवा ईमेलद्वारे आम्हाला कळवा. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तरं जरूर इथे देऊ. पहिल्यांदा आपण बघूया की अ, प्रतिजैविक कशी म्हणजे त्याची ऍक्शन काय, मोडॅलिटी ऑफ ऍक्शन काय किंवा ते कार्य कसं करतात. तर बेसिकली त्यांचं एक काम असं असतं की से बॅक्टेरिया असतात बॉडीमधले किंवा जे हार्मफुल बॅक्टेरिया ज्याला म्हणतो त्यांना पहिल्यांदा त्यांची वाढ थांबवणं आणि त्यांना मारून टाकणं, या दोन गोष्टींवरती प्रतिजैविक आहे ती ऍक्ट करत असतात. आणि यामुळे तसं रूपांतर अशा स्वरूपात होतं की तुम्ही इन्फेक्शन जे असतं माणसाला झालेलं ते तुम्ही कंट्रोल करू शकता. अ, ह्याच्यावर काही लाईट मे बी डॉक्टर स्वप्ना टाकू शकतात. डॉक्टर स्वप्ना, काही आपल्याला बोलायचं आहे का या संदर्भात? हो, आता तुम्ही इन्फेक्शन हा शब्द वापरलात ना. इन्फेक्शन म्हणजे हा शब्द बऱ्याच जणांना आपल्यापैकी माहितीच आहे. इन्फेक्शन मध्ये होतं असं की जे जंतू आहेत, आजार ज्यांच्यामुळे होतात असे जे जंतू आहेत, त्यांच्यामुळे होणारं इन्फेक्शन आणि त्याच्या अनुषंगाने येणारे सिम्टम्स ज्याला म्हणतो. सिम्टम्स म्हणजे शरीर काही आपले चिन्ह दाखवत असतं. म्हणजे उदाहरणार्थ ताप येणे, घसा दुखणे किंवा लघवी करताना जळजळ होणे, हे ह्याला आपण सिम्टम्स म्हणतो. तर आता हे जे जंतू आहेत त्यांची लागण झाल्यानंतर ते एका ठराविक संख्येमध्ये त्यांची वाढ झाल्यानंतर हे सिम्टम्स दिसू लागतात. आणि ते दिसू लागल्यानंतर जे कोणी डॉक्टर्स आहेत त्यांनी ते डायग्नोज केलं, म्हणजे त्याचं जे काही निदान केलं, की मग अँटीबायोटिक देण्याची वेळ येऊ शकते. तर अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविकांचं काम हे आहे की जी जंतूंची लागण झालेली आहे त्यांच्यावर नियंत्रण आणणे. आणि ते कसं आणलं जातं? तर जंतूंचा नाश करून, जंतूंवर अटॅक करून. म्हणजे थोडक्यात ही एक लढाई असते जंतूंमध्ये आणि अँटीबायोटिक्समध्ये. तर आपण जेव्हा म्हणतो की एखाद्या माणसाला लागण झाली आणि तो बरा झाला, ह्याचा अर्थ असा की जे काही अँटीबायोटिक दिलं गेलेलं त्याचा इफेक्ट झालेला आहे किंवा त्याचा त्याचा उपयोग झालेला आहे त्या जंतूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी. अ, एकदा आपण हे समजून घेतलं की साधारणतः अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक कशी त्यांचा मोडॅलिटी ऑफ ऍक्शन असते, तर दुसऱ्या क्षणी असा प्रश्न निर्माण होतो की अ, प्रतिजैविक प्रतिकार म्हणजे काय? तर त्याला प्रतिजैविक प्रतिकार म्हणजे अँटीबायोटिक रेझिस्टन्स ही जी म्हणजे हा प्रतिकार जो आहे तो कसा निर्माण होतो किंवा का निर्माण होतो. तर आत्ता डॉक्टर स्वप्ना ज्याप्रमाणे म्हणाले की वी आर वेजिंग अ वॉर, आपलं एक युद्ध किंवा लढाई चालू असते या सगळ्या बॅक्टेरिया विरुद्ध. आणि जेव्हा आपण एखादं औषध अँटीबायोटिकच्या स्वरूपातलं देतो, त्यावेळेला बॅक्टेरिया मरण पावतात. पण ते मरता मरता एक गोष्ट करतात की ते जाणून घेतात की हा जो आलेला मॉलिक्यूल आहे, ड्रग मॉलिक्यूल आहे किंवा हे जे आलेलं औषध आहे, हे कुठल्या स्वरूपाचं आहे आणि आपण काही करू शकतो का की जेणेकरून हे औषध आपण निकामी करू शकतो. आणि म्हणून बऱ्याच वेळेला असं होतं की कालांतराने जेव्हा तुम्ही अँटीबायोटिक विविध रोगांसाठी जगभर अनेक पेशंटमध्ये वापरतात, तेव्हा काही वर्षांनी असं दिसून येतं की हे एखादं अँटीबायोटिक किंवा प्रतिजैविक एखाद्या इन्फेक्शनला काम करत नाहीये. ते काम करत नाहीये म्हणजे काय की बॅक्टेरिया जे असतात ते समजून घेतात की औषध काय आहे आणि मग ते त्यांच्या परीने द्रव्य निर्मिती करतात, वेगवेगळ्या द्रव्यांची निर्मिती करतात आणि मग ती द्रव्य या अँटीबायोटिकना निकामी करतात. तर जेव्हा ते निकामी करतात या सगळ्या अँटीबायोटिक्सना, ती द्रव्य जी ते सिक्रेट करत असतात, त्यावेळेला आपण म्हणतो की एखाद्या अँटीबायोटिकला रेझिस्टन्स निर्माण झाला आहे. म्हणजे असं उदाहरण घ्या की आपल्याकडे
1940 सालापासून अँटीबायोटिक्सची निर्मिती आपण बघतोय. पेनिसिलिन पहिल्यांदा आलं. पण आज आपण जवळजवळ 80 वर्ष अँटीबायोटिक, 80 ची प्लस वर्ष आज आपण अँटीबायोटिक वापरतोय. पण असं दिसून येतं की आज पेनिसिलिन बऱ्याच अंशी अनेक रोगांवरती काम करत नाहीये. ते काम करत का नाहीये याचा अर्थ असा आहे की त्याचं जे रेझिस्टन्स आहे, त्याचा तो प्रतिकार आहे, तो निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे या संदर्भातलं ही माहिती माझ्या मते जाणून घेणं आवश्यक आहे की अ, त्याचा जो वेळ असतो तो जायला लागतो, जेणेकरून प्रतिकार निर्माण होतो. डॉक्टर स्वप्न, आपल्याला काही याच्याबद्दल ऍड करायचं आहे का? हा, तुम्ही जसं म्हणालात तसं की पेनिसिलिन खूप वर्षापासून वापरलं गेलेलं एक अँटीबायोटिक आहे. पण कसं झालंय की वारंवार वापरामुळे त्याचा जो इफेक्ट आहे, त्याचा जो उपयोग आहे, तो कमी होत चाललेला आहे. कारण आता आपले जे जंतू आहेत ते हुशार झालेले आहेत. त्यांनी जाणलंय की हे पेनिसिलिन शरीरामध्ये आलं तर त्याचा आपण प्रतिकार कसा करायचा. आणि त्यामुळे काय होतंय, बऱ्याच पेशंट्सना असं वाटतं, अरे हे औषध तर मला गेल्या वेळेला जेव्हा असं झालं होतं तेव्हा चाललं होतं आणि ह्या वेळेला का चालत नाहीये. तर त्या प्रश्नाचं उत्तर हे आता जसं डॉक्टर रामे यांनी सांगितलं त्या ह्याच्यामध्ये दडलेलं आहे. पण हे सगळं जाणून म्हणजे हे का होतं, तर हे थोडंफार माझ्या मते जाणून घेणं आवश्यक आहे. कारण तिथेच आपण त्याला प्रिव्हेंट करू शकतो. आपण असं सामाजिकरित्या आपण हे ठरवू शकतो की आपल्या विभागामध्ये अँटीबायोटिक रेझिस्टन्स किंवा प्रतिजैविक प्रतिकार कधी निर्माणच होणार नाही. तर ते आपल्या हातात असतं. तर तुम्ही म्हणाल माझ्या हातात कसं काय आहे? अ, तुमच्याच हातात आहे. कारण असं बघा की मी म्हणतोय की ती लढाई आहे आणि लढाईमध्ये आपली हत्यारही अँटीबायोटिक आहेत. पण हे लक्षात घ्या की जेव्हा बॅक्टेरियावरती हे तुम्ही अँटीबायोटिक वारंवार कुठलंही जास्त मोठं कारण नसताना टाकता, तेव्हा तुम्ही ऍक्च्युली स्वतःची हत्यारं आहेत ती त्यांना दाखवत असता. हे हत्यार कुठले? अँटीबायोटिक्स आहे. तुम्ही दाखवता की हे माझं हत्यार आहे, ते माझं हत्यार आहे, ते माझं हत्यार आहे. आणि अशा वेळेला होतं काय की हे सगळे जे बॅक्टेरिया आहेत हे फार हुशार आहेत. फार हुशार आहेत ते मानवी याच्यापेक्षा ते फार हुशार आहेत. त्यांना लगेच कळतं की हे कुठल्या प्रकारचं हत्यार आहे आणि आपण कुठल्या प्रकारचं समजा द्रव्य निर्माण केलं तर हे हत्यार निकामी होईल. तर जेवढा औषधांचा जास्त वापर, एस्पेशली अँटीबायोटिकचा, तेवढा जास्त प्रतिकार निर्माण होण्याची शक्यता निर्माण असते. तर हे पहिलं कारण आहे की रेझिस्टन्स वाढतो. आपल्याला बऱ्याच वेळेला आपण आपल्या अ, घरातल्या औषध पेटीमध्ये अ, एखादा अँटीबायोटिक राहिलेला असतं. मागचा एखादा कोर्स आपण कंप्लीट केला नसतो आणि तो राहिलेला असतो. आणि मग असं होतं की माझा परत घसा दुखतोय, मे बी 6 महिन्यानंतर किंवा अजून कोणाचा घसा दुखतोय घरातलं. आपण ते औषध घेतो आणि आपण डॉक्टरना न विचारता परत चालू करतो. आता होतं काय याच्यामध्ये की तुम्ही हातभार लावताय प्रतिकार निर्माण करायला. कारण जितका जास्त वापर अँटीबायोटिक्सचा तितका जास्त प्रतिकार. हे साधं सोपं सरळ असं हे काय म्हणतो इक्वेशन आहे. याच्यामध्ये काहीच दोराय नाहीये. तुम्ही कमीत कमी अँटीबायोटिक वापरा. अँटीबायोटिकची गोळी ही आपण वापरलेल्या पॅरासिटामॉलपेक्षा फार वेगळी आहे. पॅरासिटामॉल तुम्ही वारंवार घेतलं तर एखाद्याला पॉइझनिंग होऊ शकतं. तो मनुष्य मरू शकतो त्याने एखाद वेळेला. पण ह्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या समाजामध्ये तुमच्या ऍक्शन्समुळे, तुमच्या कृतीमुळे तुम्ही अख्ख्या समाजाला गोत्यात आणताय. कारण तो रेझिस्टन्स हा जाऊन हा अनेक पुढे नवीन इन्फेक्शन्सना जन्म देतो आणि मग तो प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की अर्धवट उपचार. आय थिंक डॉक्टर सपना विल बी एबल टू टॉक ऑन दॅट की अर्धवट उपचार म्हणजे काय. ओके. अर्धवट उपचार हा आपल्या सगळ्यांच्या आजूबाजूला आपण हे बघतो किंवा आपल्या घरातून सुद्धा हा आपल्याला अनुभव येतो. कसं आहे की आपल्याला काही समजा घसा दुखतोय, ठीक आहे, आणि आपण अँटीबायोटिक्स आपल्याला दिली गेली कारण त्याचा उपचार म्हणून.
पण काय होतं की कोर्स दिला जातो 5 दिवसांचा किंवा 7 दिवसांचा. डॉक्टर सांगतात की ही गोळी, एक ठराविक गोळी आपण पकडूया, सकाळी एक घ्यायची आणि संध्याकाळी एक घ्यायची, म्हणजे दिवसातून 2 वेळा घ्यायची आणि 5 ते 7 दिवसांसाठी ती गोळी घ्यायची, असं लिहिलं जातं प्रिस्क्रिप्शनमध्ये किंवा डॉक्टर सल्ला देतात. होतं कसं, अँटीबायोटिक पॉवरफुल असल्यामुळे त्याचा जो काही इफेक्ट आहे तो लगेच येतो आणि 2 किंवा 3 डोसेस नंतर बऱ्याच लोकांना बरं वाटायला लागतं. म्हणजे इतकं बरं वाटायला लागतं की असं त्यांना असं वाटतं की वा, आपण आता, आपल्या शरीरातले बहुतेक सगळे जंतू मेलेले आहेत आणि आपल्याला पूर्णपणे बरं वाटतंय. मग आता पूर्णपणे मला बरं वाटतंय, तर कशाला या गोळ्या घेऊ? किती गोळ्या घ्यायच्या? 10 गोळ्या किंवा 14 गोळ्या घेणं म्हणजे खूप झालं, कशाला मी ह्या गोळ्या घेऊ? आणि ह्या विचारातून मग काय उत्पन्न होतं ते म्हणजे आपणच आपल्यावर केलेले अर्धवट उपचार. आणि जसं डॉक्टर अमेय आधी म्हणाले की जे आपल्या शरीरातले जंतू आहेत त्यांना आपणच एक संधी देतो त्या अँटीबायोटिकची कृती जाणून घ्यायला आणि पुढच्या वेळेला जेव्हा त्याचा वापर होईल तेव्हा त्याचा प्रतिकार कसा करावा ह्याची तयारी करायला. तर अर्धवट उपचार हे आपण आजूबाजूला खूप लोकांमध्ये हे हे पाहिलं जातं आणि हे खूप महत्वाचं कारण आहे प्रतिजैविक प्रतिकाराचं. तर आपण सर्वांनी ह्या गोष्टींकडे फार कटाक्षाने पाहिलं पाहिजे आणि एखादं आपल्याला अँटीबायोटिक डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलं असेल तर त्याचा जो काही कोर्स आहे, म्हणजे किती वेळा त्यांनी सांगितलंय घ्यायला, कसं घ्यायला सांगितलंय, जेवणानंतर, अ, झोपेच्या आधी आणि किती दिवस घ्यायला सांगितले, हे निक्षून लक्षात ठेवून पूर्ण कोर्स करणं हे आपल्या हातात आहे. आणि मला असं वाटतं की हे निश्चितच सगळ्यांना करण्यासारखं आहे, सोपं आहे, काहीही त्याच्यामध्ये कठीण नाही. फक्त प्लीज अशा कुठल्याही एका भ्रमात राहू नका की 2 डोस घेतल्यावर मला बरं वाटते म्हणजे माझा रोग बरा झालाय, म्हणजे जंतू जे आहेत शरीरामध्ये ते निघून गेलेले आहेत. आपल्याला कसं कळणार? आपल्याला तर ते दिसत सुद्धा नाहीत. म्हणून तर एक ठराविक, एक विशिष्ट त्याला एक 5 दिवसाचा किंवा 7 दिवसाचा अवधी दिला आहे, जेणेकरून सगळे जंतू, म्हणजे थोडे जरी अगदी उरले असतील तरी त्यांचा सुद्धा नायनाट व्हावा यासाठी त्या अँटीबायोटिक्सचा वापर करायचा आहे. तर सर्वांनी प्लीज लक्षात ठेवा, अर्धवट उपचार निश्चित करू नका. हे खूप महत्वाचं आणि हे अतिशय सोपं सोपं असं एक म्हणजे आपण म्हणू की प्रतिबंध करण्याचं एक सोपं एक कारण आहे. तर बरोबर आहे. म्हणजे अर्धवट उपचार पहिल्यांदा कोणीच करू नये. करू नयेत. कुणीच करू नये. हो. दुसरं गोष्ट म्हणजे एस्पेशली प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक्स आहेत यांचा अतिशय विचारपूर्वक असा उपयोग प्रत्येकाने केला पाहिजे. आणि स्वतःच स्वतः बेसिकली औषध घेणं टाळणं पाहिजे. कारण आपल्याला जे वाटतं की एखादं इन्फेक्शन आहे ते बेसिकली बॅक्टेरिया आहे, ते व्हायरल बॅक्टेरियाचं आहे, ते बेसिकली व्हायरल असू शकतं आणि अगेन्स्ट व्हायरसेस आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक असं नसतं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टींची लक्षात घेऊन आपण तात्काळ डॉक्टरांकडे जावे आणि त्यांनी म्हटलेलं जेवढा कालावधी आहे तेवढ्या कालावधीसाठी एखादं औषध घ्यावं. आग्रह धरू नये की मला प्रतिजैविक किंवा अँटीबायोटिक द्या, कारण अँटीबायोटिक इज नॉट द अँसर फॉर ट्रीटमेंट ऑफ मेजॉरिटी ऑफ द इन्फेक्शन्स. सो हे पहिला जो आपल्या डोक्यात जो हा भ्रम आहे की इन्फेक्शन झालं म्हणजे अँटीबायोटिक, तर ते तसं नसून, कारण इन्फेक्शनला वेगवेगळी बाकी कारणं असू शकतात. त्यातलं एक कारण हे बॅक्टेरिया आहे आणि बाकी कारणांसाठी अँटीबायोटिक काम करत नाही. पण ह्याचे ब- परिणाम हे अख्ख्या मला एक समाजाला भोगायला लागतात. हा, मला एक इथे बोला ऍड डॉक्टर. मला एक इथे असं म्हणजे सूचित करायचंय की हे तुम्ही बरोबर बोललात की आपली एक मान्यता असते की बॅक्टेरिया असतात आणि व्हायरस असतात. कोविड झाल्यानंतर तर लोकांना व्हायरस या शब्दाचा फारच म्हणजे त्यांचा संपर्क आलेला आहे त्या शब्दाशी आणि लोकांना आता समजलेलं आहे की व्हायरस काय असतात. तर हे जसं तुम्ही म्हणालात, अ, प्रतिजैविक ही व्हायरसेसच्या विरुद्ध काम करत नाहीत. तर म्हणूनच तुम्ही स्वतःचे स्वतः उपचार करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यकता असल्यास तुम्ही प्रतिजैविक घ्या, नाहीतर उगाचच ती घेऊ नका. हो की बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण पुढे जाऊन माझ्या मते आपण हेही सांगणं गरजेचं आहे की याचे परिणाम काय होतील. नाही? निश्चितच. आणि कारण त्याचे परिणाम आज अख्ख्या जगालाच भोगायला लागतात. हे काही फक्त भारतापुरतं किंवा साऊथ एशियापुरतं मर्यादित किंवा मुंबई पुण्यापुरतं मर्यादित असं काही हे संकट नाही आहे. हे संकट आज पूर्ण देश अख्ख्या जगावर आहे. तुम्ही म्हणा हे संकट काय आहे, तर त्याचं संकट असं आहे की
हे जे सगळ्या प्रकारचे प्रतिकार निर्माण होतात किंवा रेजिस्टन्स निर्माण होत आहेत ते जगभरामध्ये पसरत आहे. आणि त्यांनी होतंय काय की ज्यांना खरोखर अँटीबायोटिक्सची गरज आहे किंवा प्रतिजैवांची गरज आहे, तर ती त्यांच्यामध्ये त्यांची ॲक्शनच होत नाहीये, की त्यांच्यामध्ये त्यांचं कार्य होत नाहीये. आणि त्याच्यामुळे असं दिसून आलं की सामान्यातला सामान्य आजार सुद्धा आजकाल प्रतिजैविकांच्यामुळे, इन्फेक्शन्समुळे, अँटीबायोटिक्समुळे तो आज बरा होत नाही. आज अशा बऱ्याच फेल्युअरच्या केसेस आहेत, अगदी किरकोळ बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, की ज्याच्यावरती आज अँटीबायोटिक काम करत नाहीये. तर ही डोकेदुखी फक्त आता डॉक्टरांपुरती आणि हॉस्पिटल्सपुरती न राहून ती आता सामाजिकरित्या पसरत चालली आहे. कारण तुम्हाला होणारा एक किरकोळ घसाचा आजार, तो सुद्धा एखाद वेळेला आणि त्या डॉक्टरने ठरवलं असेल की मला अँटीबायोटिक द्यायचं आहे, तर त्याच्यावरती ते ऍक्ट होणार आहे. किंवा आपण असा विचार करू की एखाद्याला लघवीचं इन्फेक्शन आहे, तर अशा प्रकारचा एखादा अँटीबायोटिक देऊन सुद्धा त्याला काम करणार नाही आणि त्याला तो आजार गंभीर होईल. आणि याचा परिणाम म्हणजे बिलियन्स ऑफ डॉलर्स आर बीन वेस्टेड फॉर टॅकलिंग ऑल दिस कंडिशन्स. NHS, जी UK वरली संस्था आहे, यांचा रिपोर्ट आहे, अधिकृत रिपोर्ट आहे, की असे पेशंट्स जेव्हा ऍडमिट होतात, तर त्यांच्यावरती खर्चही खूप होतो, ह्युमन रिसोर्सेस खूप वेस्ट होतात. आणि हे सगळं आपल्याला थांबवता येऊ शकतं. त्याच्यामुळे आपण याच्याविषयी नक्कीच विचार केला पाहिजे आणि आपल्याला अँटीबायोटिक्स कमीत कमी वेळापुरतंच वापरलं पाहिजे. आपल्याला हे अ, पुढे जाऊन सर्वत्र हे पसरवायचं नाही येत लोक. डॉक्टर स्वप्न, आपल्याला काही याच्यामध्ये काही ऍड करायचं आहे का? मला एकच सांगायचं, जसं तुम्ही म्हणालात हीच गोष्ट परत सांगायची, की हा जो काही प्रतिकाराचा हा जो काही एक मुद्दा आहे, तो फक्त आपल्या शहरापुरता किंवा आपल्या राज्यापुरता किंवा आपल्या देशापुरता मर्यादित न राहता ही एक वैश्विक समस्या आहे. पण ही वैश्विक समस्या सोडवण्यासाठी आपण प्रत्येक जण कुठेही असलो जगात तरी आपण आपला हातभार लावू शकतो. आणि जसं डॉक्टर आम्यानी सांगितलं, हे जे परिणाम आहेत ते निश्चितच आपण रोखू शकतो. म्हणजे हे होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. ही वेळच येता कामा नये असा आपण विचार केला पाहिजे. माझ्या मते या भागाचा आपण म्हणजे काय म्हणतो त्याला, आपण सगळ्याला समरी घेतली तर हे सगळे जे रोग दिसत आहेत, ट्युबरक्युलोसिस जो मेन इश्यू आहे भारतामध्ये, मलेरिया आता अर्धात कमी झालाय पण आहे, किंवा लघवी वाटेचे इन्फेक्शन्स होतं, किंवा MRSA सारखे जे अतिशय जीवघेणू जंतू आहेत, त्या सगळे जे इन्फेक्शन्स आहेत या सगळ्या इन्फेक्शन मध्ये आपल्याला आजकाल मल्टी ड्रग रेजिस्टन्स म्हणजे अनेक औषधांवरती प्रतिकार अशा प्रकारची आता गोष्टी दिसायला लागल्या. तर माझ्या मते अ, आपल्या डोळ्यासमोर दिसतंय, आपल्याला सगळं होतंय, आपल्या छोट्याशा कृतीने आपण हे सगळ्या गोष्टी थांबवू शकतो. आणि त्यामुळे माझ्या मते आपल्या हातात आहे की आपण पुढचा जो आपला जो पिढी आहे त्याला आपण अँटीबायोटिक्स कार्यरत राहील अशा प्रकारची संस्था निर्माण करावी, रॅदर दॅन लिव्हिंग इन अ पोस्ट अँटीबायोटिक इरा, वेर कुठल्याही प्रकारचं अँटीबायोटिक काम करणार नाही. आणि त्याच्यामुळे गंभीर समस्यांना पुढच्या पिढ्यांना तोंड द्यायला लागेल. माझ्या मते आत्ता मी इथेच थांबतो. आपण परत भेटूया दुसऱ्या भागामध्ये. डॉक्टर स्वप्न, आपले आभार. आणि इथेच थांबतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.